नमस्कार, मोठी बातमी समोर येते. मिरज शहर परिवर्तन समितीकडून वॉर्ड क्रमांक 4 मधील नवीन ड्रेनेज पाईपलाईन करण्याबाबत महानगरपालिकेला निवेदन. पहा सविस्तर. मिरज वॉर्ड क्रमांक 4 मधील सर्व जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याबाबत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका माननीय आयुक्त यांना आज निवेदन देण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 4 मधील सर्वच भागात ड्रेनेज पाईपलाईनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी, दिंडीवेज, मिरज येथे वारंवार ब्लॉक होऊन लिकेज होते. यामुळे सदर परिसरात राहणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. सदरची पाईपलाईन ही सुमारे 40 वर्षापूर्वीची चिनी मातीची असल्यामुळे ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. त्यामुळे ही वारंवार ब्लॉक होत आहे. या संदर्भात आज माननीय आयुक्त यांना येथील पाईपलाईन नवीन टाकण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे मुस्तफा बुजुर्ग, बाळासाहेब पाटील, इम्रान मर्चंट, सचिनराव गाडवे, कामिल बागवान, संतोष माने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी इरफान बारगीर यांनी. तर चला पाहूयात. आज मिरज शहर परिवर्तन समितीतर्फे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त माननीय श्री सत्यम गांधी साहेब यांना प्रभाग क्रमांक 4 मधील जी ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे, याचे कारण असे आहे की ती जी लाईन आहे ती गेली 40 वर्षापूर्वीची आहे आणि ती पूर्ण चिनी मातीची 4 इंची पाईपलाईन आहे. त्यामुळे ती जीर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ती पूर्ण तुंबत आहे आणि त्याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त साहेब यांना येथील सर्व ड्रेनेज लाईन बदलून पूर्णपणे नवीन टाकण्यात याव्या अशी मागणी केली आहे.